नमस्कार रसिक श्रोते हो, गंधार इव्हेंट्स मार्फत आम्ही एका रक्तदानाचं नियोजन करणार आहोत आणि त्या संदर्भात वामनराव ओ केंद्राच्या डॉक्टर रेश्मा सावंत आज आपल्या इथे उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करेन त्यांनी आपल्या ह्या नियोजित रक्तदान शिबिराबद्दल 2 शब्द सांगावेत आपल्यासमोर। नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा सावंत, वामनराव ब्लड बँक। सध्या ब्लडचा जे शॉर्टेज आलं आहे ना ते भयानक पद्धतीने आलं आहे की 1-to-1 कॉल येतात त्या हॉस्पिटलमधून, मॅडम हा ग्रुप अवेलेबल आहे का, तो ग्रुप अवेलेबल आहे का, सीझर थांबलेलं आहे, ऑपरेशन लाईनअप झालेले आहेत आणि तुमच्याकडे हे ब्लड ग्रुप अवेलेबल असतील तर वी कॅन टेक अ कॉल। तर अशी कंडिशन येऊ न देण्यासाठी हे ब्लड डोनेशनचे कॅम्प रेग्युलर झाले पाहिजेत आणि ते लाईनअप झाले पाहिजेत, पण असं काय होताना दिसत नाही। मोस्टली उन्हाळ्यामध्ये काय होते, मुलांच्या शाळांना सुट्टी असते, लोक बाहेर गेलेले असतात आणि फिरायला गेलेले असतात, परीक्षा संपलेल्या असतात आणि त्यामुळं ट्रॅव्हलिंग होत असतं आणि आपण प्रत्येकाला अप्रोच नाही करू शकत जे ब्लड ग्रुप अवेलेबल आहेत त्यांना। तर अशा वेळेला ब्लड डोनेशनचा कॅम्प हा जास्त नाही होत याची प्रकर्षाने जाणीव होते। तर मी गंधार इव्हेंटच्या प्रसाद चौलकर आणि मंगेश सर, श्रीधर सर यांना विनंती करते की मला ब्लड डोनेशन कॅम्प अवेलेबल करून द्या। याच्यासाठी वयाचा मर्यादा आहे 18 ते 65 वर्षाची, रक्त गट कुठलाही असेल, पण ब्लड म्हणजे जे रक्ताचं प्रमाण आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5च्या पुढे पाहिजे, नो स्मोकिंग, नो ड्रिंक फॉर 24 आवर्स पाहिजे। याच्यामध्ये ब्लड प्रेशर, शुगर असलेले पेशंट डोनेट करू शकतात, पण ते कंट्रोल असेल तर थायरॉइडचं याच्यामध्ये ब्लड घेतलं जाणार नाही। वजन कमीत कमी 50 किलोच असायला पाहिजे आणि याच्यामध्ये 3 महिन्याच्या गॅपनी रक्तदान करू शकतात। ज्यांनी 3 महिन्यापूर्वी केलेलं असेल तर आता ते एलिजिबल आहेत आणि रक्तदान करावं, याच्यासारखं दुसरं पुण्यकर्म कुठलंच नाही। म्हणून मी विनंती करते की आता खूप शॉर्टेज आहे आणि तो फेज आपल्याकडे येऊ नये की 1-to-1 कॉल येईल आणि तुमच्या रक्तावर आमचं हॉस्पिटल अवलंबून, अशी अवस्था येऊ नये, यासाठी रक्तदान जरूर करा। थँक्यू। सुंदर माहिती डॉक्टर रेश्मा सावंत यांनी रक्तदान याचं महत्त्व पटवून दिल्याबद्दल आपण, मला वाटतं, सर्व रक्तदान करणाऱ्या इच्छिणारे त्यांच्या ह्या आव्हानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊ आणि मोठ्या संख्येने जितकं जमेल तसं आपल्याला त्या रक्तदान शिबिरापर्यंत पोचू आणि आपण आपलं एक सामाजिक बांधिलकी समजून रक्तदान करू। धन्यवाद डॉक्टर रेश्मा सावंत, आपण इथे आलात, रक्तदानाचं महत्त्व आम्हाला पटवून दिलं। मी आशा करतो आमचे रक्तदाते समोर येतील आणि भरभरून रक्तदान करतील। धन्यवाद।